आणि आता बातम्या राजकीय। अतिवृष्टीमुळे बळीराजा चौबाजूने उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ कसली वाट पाहताय? राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही मागणी। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी पोस्टर रिलीज। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा बॅनरवरती आशय। दसरा मेळाव्यासाठी टीजर रिलीज केलं, त्यानंतर आता पोस्टरही प्रदर्शित। ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रभादेवी या ठिकाणी आता बॅनरबाजी। तर 20 कोटी कुठे गेले असा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचा हा सवाल। सदा सरवणकर यांचा व्हिडिओ व्हायरल आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। लक्ष्मण हाके जरी खालच्या भाषेत बोलत असतील तरी देखील महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी आमच्यासारखे लोक आहेत, युगेंद्र पवार यांचं विधान। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते असताना त्यांचे वडील काढणं हे चुकीचंच। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना समज द्यायला हवी, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। रस्ते चांगले करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्र्यांकडून पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार। पुण्याच्या इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर पडळकरांच्या समर्थकांकडून फोटोला दुग्धाभिषेकही घालण्यात आला। मंत्रालयाच्या मुख्य गेटमधून आमदारांची गाडी सोडली जात नाहीये, त्यामुळे मोठी समस्या या आमदारांना होते। आमदार निवासाच्या गेटमधून आमदारांची गाडी जाताना खूप त्रास होतो, त्यामुळे यावर तोडगा काढावा, मनीषा कायंदे यांची मागणी। राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला। प्रारूप मतदार यादीवरती 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार। जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त जपानमधील टोकियो शहरात भारतीय दूतावासाकडून आयुर्वेद दिन साजरा। उद्योगमंत्री उदय सामंत यांची कार्यक्रमाला उपस्थिती आहे।